शहादा शहरातील लोकवस्तीमध्ये बिबट्या आल्याने शहादेकरांच्या मनात मोठ्या प्रमाणात धास्ती निर्माण झाली आहे। मात्र हा बिबट्या लोकवस्तीमध्ये आला कसा काय व कुठून आला हा संशोधनाचाच विषय ठरणार आहे। बिबट्या लोकवस्तीमध्ये आला तर याची चाहूल वन विभागाला कशी काय लागली नाही का फोनची वाट बघण्यात संबंधित अधिकारी व्यस्त होते का? बिबट्या हा लोकवस्तीमध्ये येण्या अगोदर संबंधित विभागाने त्याला थांबवले का नाही? बिबट्या असल्याची माहिती संबंधित विभागाला दिली असता चौकशीसाठी चौथ्या व्यक्तीला म्हणजे पानटपरी मालक याला का पाठवण्यात आले? बिबट्या असल्याची माहिती खरी आहे हे माहीत पडल्यावर संबंधित विभाग तिथे दाखल झाले, तर संबंधित व्यक्तीने कॉल करून बिबट्या असल्याची मजाक मस्करी करण्यासाठी कॉल तर केले नाही होते। वन विभागाला त्यामुळे चौकशी करणे महत्त्वाचे ठरले होते का? तोपर्यंत मोठी हानी झाली असती तर त्यास वन विभाग जबाबदार राहिले असते का? असे अनेक प्रश्न शहादेकरांच्या मनात उपस्थित होत आहेत। बिबट्या निघाल्यावर संबंधित विभागाला कॉल करून सदर बिबट्या निघाल्याची माहिती देण्यात आली होती। मात्र वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी अर्धा ते 1 तासानंतर घटनास्थळी दाखल झाले। त्यात बिबट्याला पकडण्यात 3 ते 4 तास लावण्यात आले होते। वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना कामावर रुजू करण्याअगोदर ट्रेनिंग देण्यात येते हिंसक प्राणी पकडण्याची। तरीही एवढा वेळ कशासाठी घेतला? की कुणाला दुखापत होण्याची वेळ बघत होते की कोणती मोठी हानी होण्याची वेळ बघण्यात आली होती? जर संबंधित विभागाने रात्री शहरात ग्रस्त घातली असती तर शहरात बिबट्या आलाच नसता। बिबट्या शहरात येत होता तर वेळीच का त्याला थांबविण्यात आले नाही? असे अनेक प्रश्न सध्या स्थितीत अनुत्तरित आहेत। पुढच्या बातमीपत्रात सविस्तर वृत्त पहा प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क।